सुरगाणा तालुक्यातील साजोळा येथील अरुणोदय मजूर संस्थेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून सोसायटीचे कथित बेकायदेशीर हस्तांतरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तुषार विनायक पोतदार गणेश खरोटे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। उपोषणकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणोदय मजूर संस्थेची खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली असून मयत व्यक्तींच्या बनावट सह्या व अंगठ्यांचा वापर करून सोसायटीचे नामांतर व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। त्या प्रकरणात तत्कालीन लेखापरीक्षक, तत्कालीन सहाय्यक निबंधक सुरगाणा, प्राधिकृत अधिकारी, चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन जाधव तसेच काही अन्य अधिकाऱ्यांच्या संगणमताने सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली। तसेच दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात खळबळ माजली असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले। मी नामपूर येथून तुषार विनायक पोतदार उर्फ गणेश खरोटे मी जिल्हा उपनिरीक्षक कार्यालय नाशिक येथे उपोषणाला बसलेला आहे। उपोषणाचं कारण असं आहे की आमची अरुणोदय मजूर संस्था ही साजोळ्याला होती। तिचे बनावटीकरण करून खोटे कागदपत्र करून त्यांनी परस्पर हातगडचे पोलीस पाटील पारस जाधव, नंतर जिल्हा परिषद सदस्य ज्योती गणेश जाधव, त्यानंतर तिथले तत्कालीन आपलं सहाय्यक निबंधक, त्यानंतर आपलं ऑडिटर यांनी संगमतांनी हे सर्व कागदपत्र चुकीचे करून त्यानंतर खोटे आमच्या सह्या करून मयत माणसांच्या खोट्या सह्या घेऊन ती परस्पर संस्था त्यांच्या नावावर करून घेतली। त्यानंतर त्यांनी फेडरेशनचं इलेक्शनाला सुद्धा त्यांनी मतदान केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या इथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे काही अधिकारी पण आहेत त्याच्या सामील। यांनी सर्व पैशांचा वापर करून आणि जे काही आता जी ज्योती गणेश जाधव जे आहेत हे जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत, ते आपलं अजितदादा गटाचे आहेत। ते राजकीय वजन असल्यामुळे हे सर्व सरकारी यंत्रणा त्यांच्या दबावाखाली असल्यामुळे ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीये। परंतु जोपर्यंत त्यांचं मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही एवढे सर्व अधिकारी आणि ते चेअरमन व्हाईस चेअरमन तोपर्यंत मी माझं हे उपोषण नावर मी पूर्णपणे ठाम आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।